इतिहासाची आठवण देणारं चवदार तळं महाडमधल्या आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, आपण जर पाहिलं तर हेच ते चवदार तळं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह जो आहे तो केला होता. त्याच अनुषंगानं विविध कार्यक्रम चवदार तळ्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 100 वर्ष पूर्ण जे आहेत ती झालेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी सत्याग्रह जो आहे तो या ठिकाणी केला होता. या चवदार तळ्यावरती सत्याग्रह केला होता. आजचा आपण जर पाहिलं तर दिवस महत्त्वपूर्ण आहे. महाड मध्ये चवदार तळ्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अनुयायी जे आहेत ते जमलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे चवदार तळ्यावर, या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी आहे. थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, इतर मंत्री जे आहेत या ठिकाणी पोहोचतील. राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आजूबाजूचे सुशोभीकरण जे आहे चवदार तळ्याचं, त्याचं भूमिपूजन सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं जाणार आहे. आपण जर पाहिलं तर इतिहासाची साक्ष देणारं हे चवदार तळं आहे. आपण जर पाहिलं तर राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील आणि विविध विकास कामं जे आहेत, भूमिपूजन आहे, त्याचं अनावरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाईल. आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनुयायी जे आहे, आंबेडकर अनुयायी जे आहेत या ठिकाणी जमलेले आहेत. साक्ष देणारं, इतिहासाची साक्ष देणारं हे चवदार तळं आहे. कॅमेरामन रोहन पवारचा विनायक डावरुंग, TV9 मराठी, महाड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.